हॅलो एव्हरीवन. आज आपण MPSCमध्ये मराठीचे जे काही शब्दसमूह विचारले गेलेले आहेत ते सर्व बघणार आहोत. MPSCमधून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमधील सर्व शब्दसमूहांचा या व्हिडिओमध्ये समावेश असणार आहे. MPSCची वोकॅब्युलरी आहे, त्यातील खूप शब्द आहेत ते खूप रिपीट होतात. त्यामुळे प्रथम PYQ परफेक्ट करूनच तुमच्याकडे जर एक्स्ट्रा वेळ असेल तर तुम्ही दुसरे कोणतेही बुक वाचू शकता, पण पहिला PYQ परफेक्ट करणे गरजेचे आहेत. आज आपण 1985 ते 2022 पर्यंत MPSCने जे काही शब्दसमूह विचारले गेलेले आहेत ते आपण बघणार आहोत. चला तर मग आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करूया. MPSCमध्ये विचारले गेलेले शब्दसमूहाबद्दलचे एक शब्द 1985 ते 2022 पर्यंतचे. पहिला शब्द आहे सभादीठ, म्हणजे सभेत धीरपणे बोलणारा. दुसरा आहे क्रांती, म्हणजे कोणत्याही क्षेत्रात एकदम होणारा इष्ट बदल. द्वीपकल्प म्हणजे तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश. मंग्यारो म्हणजेच गवत पतेरा गोळा करण्यासाठीचे अवजार. नांदी म्हणजे नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन. शेजारधर्म म्हणजेच शेजाऱ्यांशी चांगल्या प्रकारे वागण्याची रीत. सहोदर म्हणजे एका आईच्या पोटी जन्मलेले. अजिंक्य कधीही जिंकला न जाणारा. प्रातःकाळ म्हणजे सूर्यास्ताचा काळ. वखार म्हणजे धान्यादी साठवण्याची बंदिस्त जागा. तितिक्षा म्हणजे हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण. दोआब म्हणजे दोन नद्यांमधील जागा. पाक्षिक म्हणजेच पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे. मनकवडा म्हणजे दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा. धारेकरी धाऱ्याने जमीन घेणारा. अग्रज म्हणजे आधी जन्मलेला. वृत्तनिवेदक म्हणजे बातमी सांगणारा. क्षितिज जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा. लवाद म्हणजे उभय पक्षांच्या सहमतीने नेमलेला मध्यस्थ. विधुर ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष. नारकत म्हणजेच विड्याने पाने तोडण्याचे हत्यार. बहुश्रुत म्हणजे ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा. कळसूत्री बाहुले म्हणजे दुसऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणारी व्यक्ती. निर्वासित म्हणजे घरदारास व देशास पारखा झालेला. मृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारा. आसेतू हिमाचल म्हणजे दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत. ताटाखालचे मांजर म्हणजे दुसऱ्याचे अंकित असणारा. निशाचर म्हणजे रात्री फिरणारा. चव्हाट म्हणजे चार रस्ते एकत्र येतात ती जागा. अब्दारखाना म्हणजे स्वच्छ गार पाणी ठेवण्याची जागा. आगंतुक म्हणजे तिथी वार व नक्षत्र न ठरवता आलेला. अष्टावधानी म्हणजे अनेक गोष्टीत सभोवार लक्ष देणारा. शुक्ल पक्ष म्हणजे चांदणे असलेला पंधरवडा. उभयचर म्हणजे जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकणारा. पंकज म्हणजे चिखलात जन्मणारे. तिडिता घाते म्हणजेच विजेच्या घाताने. उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा. तितिक्षा म्हणजे हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण. जगन्नियंता जगाचे नियंत्रण करणारा. घड्याळ टिप्रू म्हणजे तिखट आणि भाकर. पाणीवळ म्हणजे पाण्यातील कचरा. सहोदर म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्माला आलेला. सामंतशाही म्हणजे सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे राज्यशासन. पानपोई म्हणजे मोफत पाणी मिळण्याची जागा. चव्हाटा म्हणजे चार रस्ते एकत्र येतात ती जागा. पानवठा म्हणजे गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा. तिठा म्हणजे तीन रस्ते एकत्र येतात ती जागा. पूर्व पक्ष मांडणे म्हणजेच एखाद्याची बाजू मांडणे. निभृत म्हणजेच तोडका उच्चार. अजर म्हणजे ज्यास कधी म्हातारपण येत नाही असा व्यक्ती. पाट म्हणजे विधवेचा विवाह करणे अथवा दुसरा नवरा करणे. धबधबा उंचावरून पडणारा पाणलोट. कर्तव्यपरान्मुख म्हणजे कर्तव्याकडे पाठ फिरवणारा. स्वकल्पोकल्पित म्हणजे स्वतःच्या कल्पनेने रचलेले. अद्वितीय त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा. बाजारभुणगे म्हणजे फौजेबरोबर बसलेली अवांतर माणसे. मेहून म्हणजेच पती पत्नीस एकत्र जेवायास बोलावणे. धारवाडी काटा म्हणजेच बिंचूक वजनाचा काटा. लेखनशैली म्हणजे लिहिण्याची हातोटी. अनुपम म्हणजे ज्याला कशाचीही उपमा देता येत नाही असा. अष्टावधानी म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये लक्ष देणारा.
लोककथा म्हणजेच परंपरेने चालत आलेली व लोकसमूह माणसातून स्फुरलेली गोष्ट. दुराग्राही म्हणजे चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा. साक्षर लिहिता वाचता येणारा. विजिगीषू म्हणजे जिंकण्याची दुर्दम्य इच्छा असलेला. शेजारधर्म म्हणजे शेजाऱ्यांशी चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत. तीरशिंगरात म्हणजे पराक्रम केल्याचा आव आणणारा. अप्रतिम अतिशय सुंदर आणि देखणी वस्तू. परोपकारी म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणारा. त्रिदंडी म्हणजे शरीर मन वाचा यांचे नियमन करणारा संन्यास घेण्याचा एक प्रकार. मांडव परतनी म्हणजे लग्न समारंभातील वधूपक्षाकडून वरपक्षाला दिली जाणारी अखेरची मेजवानी. रडत राऊत म्हणजेच भीतीपोटी प्रत्येक गोष्टीस नकार घंटा वाजवणारा घाबरट मनुष्य. बाईलखाद्या ज्याच्या बायका एकामागोमाग एक मरत आलेल्या आहेत असा पुरुष. षण्मासिक म्हणजे 6 महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे. काळाची पावले म्हणजेच बदलत्या परिस्थितीचे भान ठेवून. लोकोत्तर म्हणजे सामान्य लोकात अपवादाने आढळणारा सज्जन. पार अलीकडे पिंपळ व वड वगैरे झाडाभोवतीचा ओटा. दुबकी म्हणजे ओढ्या जनावरांच्या 2 पायांना बांधलेल्या दोरी. घुमट म्हणजेच देवळाच्या कळसाखाली असलेली डेऱ्याच्या आकाराची बंदिस्त जागा. अनुरक्ता म्हणजेच प्रेमात पडलेली. घरकोंबडा म्हणजे नेहमी घरात बसून राहणारा. थारोळे म्हणजे मोटेचे पाणी जेथे पडते तेथील दगडांनी बांधलेल्या कुंजीवजा जागा. वाणी म्हणजेच बाचा किराणा जिन्सांचा दुकानदार म्हणजेच वैश्य. निर्वासित म्हणजे घरदाराला व देशाला पारखा झालेला. सोयरीक म्हणजे 2 कुटुंबात विवाहसंबंधांमुळे निर्माण झालेले नाते. अभिसारिका म्हणजे प्रियकराकडे संकेतस्थानी जाणारी स्त्री. हजरजबाबी म्हणजेच प्रश्न विचारताच ताबडतोब उत्तर देणारा. बुद्धिप्रामाण्यवादी म्हणजेच बुद्धी प्रमाण मानून त्याप्रमाणे वागणारा. दोआब म्हणजे 2 नद्यांमधील जागा. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा व्यक्ती. पंचांग तिथी वार नक्षत्र योग करण या 5 घटकांनी युक्त अशी दिनवैशिष्ट्यांची माहिती असणारी पुस्तका. मितव्ययी म्हणजेच मोजकेच खर्च करणारा. मानधन म्हणजे स्वइच्छेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिला जाणारा मोबदला. क्षेपक म्हणजे मूळ ग्रंथात नंतर टाकलेला मजकूर. शतपावली म्हणजे जेवल्यानंतर अन्न पचण्यासाठी काही अंतरापर्यंत पायी चालणे. अवर्णनीय म्हणजे ज्याचे वर्णन करता येणे शक्य नाही असे. दुरापास्त म्हणजे अतिशय कठीण. संशोधक म्हणजे शोध लावणारा. वृद्धाश्रम म्हणजे म्हाताऱ्या एकाकी लोकांचे राहण्याचे ठिकाण. नियतकालिक म्हणजे ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे. श्रमजीवी म्हणजे कष्ट करून जीवन जगणारे. दैनिक म्हणजे दररोज प्रसिद्ध होणारे वर्तमानपत्र. निरीच्छ म्हणजे कोणतीही इच्छा नसलेला. माहूत म्हणजे हत्तीला काबूत ठेवणारा. वामकुक्षी म्हणजे दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा. कृतज्ञ म्हणजे उपकारांची फेड उपकाराने करणारा. अनुपम म्हणजे ज्याला कशाचीही उपमा देता येत नाही असा व्यक्ती. मार्गदर्शक म्हणजे दुसऱ्याला मार्गदर्शन करणारा. मीनाक्षी म्हणजे मासोळीच्या डोळ्यासारखे जिचे डोळे आहेत अशी स्त्री. टाकसाळ म्हणजे जिथे नाणी तयार केली जातात ती जागा. अमर म्हणजे ज्याला मरण नाही असा. निरीच्छ म्हणजे वयोमानानुसार सर्व इच्छा आकांक्षांचा त्याग करणे. अपूर्व पूर्वी कधीही पाहिले नाही असे. हरकाम्या म्हणजे सांगितलेले कोणतेही काम करणारा. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणत नाही असा. कल्पवृक्ष म्हणजे इच्छिलेली वस्तू देणारे झाड. सहगमन म्हणजे पतिनिधनानंतर पत्नीने केलेले आत्मदहन. केशवसूत आधुनिक मराठी कवितेचे जनक. चित्रगुप्त म्हणजे मानवाच्या पापपुण्याचा हिशोब ठेवणारा यमाचा सेवक. गाभारा म्हणजे मूर्ती जिथे असते तो देवालयाचा भाग स्वच्छ असावा. जीर्णोद्धार म्हणजे जुन्याची दुरुस्ती. कपोलकथा निरर्थक गोष्टी व कथा. पाचोळा
म्हणजे झाडांची पळलेली पाने. सहभोजन म्हणजे मित्रपरिवारासह केलेले भोजन. प्रक्षिप्त म्हणजेच ग्रंथात मागूनहून इतरांनी घातलेला मजकूर. वर्णनशैली म्हणजे वर्णन करण्याची हातोटी किंवा पद्धत. सजा म्हणजेच तलाठी कार्यालय. काळीमोड म्हणजे कायदेशीररित्या वैवाहिक संबंध संपुष्टात आणणे. हतभागिनी म्हणजे जिचे भाग्य नाहीसे झाले आहे अशी ती. अन्नछत्र म्हणजे धर्मार्थ जेवण मिळण्याचे ठिकाण. ऋणानुबंध म्हणजे घरोब्याचे संबंध. पानवठा म्हणजे गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा. सदसद विवेक बुद्धी म्हणजे सत्य असत्य व बुद्धीला स्मरून. पुराणमतवादी म्हणजे जुन्या मताला चिटकून राहणारा. आदर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी दाखवायचे. ज्योतिषी जो भविष्य सांगतो तो. तगाई शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज. मितभोजक म्हणजेच मोजका आहार घेणारा. खग म्हणजे आकाशात गमन करणारे. यादवी म्हणजेच आपापसातील कलह. रामबाण म्हणजेच अचूक गुणकारी. शुंभ चांगला धष्टपुष्ट पण बुद्धीने मंद असा मनुष्य. साप्ताहिक म्हणजे दर आठवड्यास प्रसिद्ध होते ते. स्वगत म्हणजे स्वतःशी केलेले भाषण. पाषाण हृदयी म्हणजे कठोर हृदयी. निशाचर म्हणजे रात्री हिंडणारे. आजन्म म्हणजेच जिवंत असेपर्यंत. सत्याग्रही म्हणजे सत्यासाठी झगडणारा. सुभाषित बोधपर वचन. अनुज म्हणजेच मागून आलेला. हृदयंगम म्हणजेच हृदयाला भिडणारे. Thank you for watching this video. If you like it, then like and subscribe.